अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे दुर्गाष्टमी। दुर्गाष्टमी हा नवरात्रीतला अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। आज आपल्या सगळ्यांना कन्यापूजन करायचं आहे। त्याच्याबरोबर आज आपल्याला एक पाठ तरी दुर्गा सप्तशतीचा करायचा आहे, कुंकुमार्चन करायचं आहे, काय काय नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ केला आहे, नक्कीच जाऊन तो बघा। आता उद्या नवमी आहे। बोलता बोलता उद्या नवमी आली म्हणजे कधी घटस्थापना बसले आणि केव्हा दसरा सुरू येतो, दिवस असे पटकन निघून जातात समजत नाही। आज मी तुम्हाला सांगणार आहे की नवमीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे आणि काय उपाय करायचे आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, नवमीला हवन केलं जातं। त्याच्या आधी एक सांगायचं आहे की उपवास कधी सोडायचा। बघा, आपण जेव्हा जे लोक उठता बसता उपवास धरता, तर अष्टमीचा उपवास काही लोक नवमीला सोडतात। कारण काही काही समाजात, काही काही गावात नवमीला घटाचं विसर्जन केलं जातं। थोडक्यात काही घट हलवला जातो। आता बऱ्याच ठिकाणी नवमीला घट हलवला जातो। तुमच्याकडे जर नवमीला घट हलवला जात असेल तर तुम्ही उपवास हा नवमीला सोडायचा। ज्यांचे 9 दिवसाचे आहेत आणि ज्यांच्या घरी जर नवमीला घट हलवले जात असेल तर त्यांनी तो उपवास नवमीला सोडायचा असतो। पण ज्यांच्या घरात दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात त्यांनी 9 दिवसाचे पण उपवास हे नवमीला सोडायचे असतात। आणि जे लोक उठता बसता ज्यांनी उपवास केले आहे, म्हणजे पहिल्या माळीला ज्यांनी उपवास धरले होते आणि अष्टमी, आज अष्टमी आहे, आज सगळ्या महिलांचा उपवास असेल तर आज आपल्याला उपवास धरायचा आहे। उद्या नवमी आहे, उद्या पण उपवास धरायचा आहे आणि दसऱ्याला घट हालून आपल्याला उपवास सोडायचा असतो। आता मग नवमीला काय करायचं? आपल्याला माहिती आहे की महिषासुराचा वध करून देवी थकलेली असते, तिच्यातला राग, तो द्वेष आपण सगळेजण जे काही देवी महात्मा दुर्गा सप्तशती पाठ वाचतो आहे त्यात आपण बघतो आहे। नवमीला हवन करायचं असतं। हवन केल्यावर आई भगवतीला आपल्याला शांत करायचं असतं, म्हणून उद्या हवन करायला विसरू नका। घरातल्या घरात काही सामान लागत नाही पण तुमच्या घरात हवन होतं हे खूप मोठं आहे, खूप भाग्याचं आहे। भले तुम्ही तुमच्या सासरी राहता किंवा तुमचं भाड्याचं घर आहे, जर तुम्ही भाड्याच्या घरात पण जर तुम्ही घटस्थापना करत असेल तर तुम्हाला हवन करावंच लागेल। किंवा ज्यांनी फक्त दुर्गा सप्तशतीचे पाठ केले आहे त्यांनाही हवन करणं अनिवार्य आहे। आता तुम्हाला समजलं असेल की उपवास कधी सोडायचा, घट हालून उपवास सोडायचा असं। आता घटाचं विसर्जन कसं करायचं, घट कसा हलवायचा आणि घट कसा हलवताना कुठला पदार्थ त्या घटात टाकायचा असतो तेव्हा घट हलवायचा असतो। बघा, घट हलवण्याच्या आधी पण आरत्यांना महत्व आहे। काही ठिकाणी नवमीला आरती केली जाते, काही ठिकाणी दसऱ्याला आरती केली जाते। आता त्या आरत्या म्हणजे काही साध्या आरत्या नाही, पूर्णाच्या आरत्या करायच्या असतात। ज्यांच्याकडे नवमीला आरत्या केल्या जातात त्यांनी उद्याच पुरण करायचं असतं, पण बऱ्याच ठिकाणी दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आरत्या केल्या जातात। आता आरत्या कशा करायच्या, तर आपल्याला माहिती आहे की पूर्णाच्या आरत्या करायच्या असतात, तो एक संपूर्ण नैवेद्यच असतो। आता आरती करताना आपण काही ठिकाणी गुळाचं केलं जातं पुरण, काही ठिकाणी साखरेचं केलं जातं। तुमच्या घरात जे करत असेल ते तुम्ही करा। आता काही ठिकाणी मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते, जसं आपण कणकेचे दिवे करतो ना त्या पद्धतीने त्या कणकेचा वापर न करता ते लोक त्याच्यात पूर्णाचा वापर करतात, मग ते कणकेच्या दिव्यासारखे याचे पण दिवे बनवतात। पण मी काय करते तुम्हाला सांगते, एक मोठं देवाचं ताट घेते, त्या ताटामध्ये आपण जे केलेलं पुरण असतं ते थापून द्यायचं असतं, व्यवस्थित थापवायचं। थापवल्यानंतर त्याच्यामध्ये होल करायचा, छोटे छोटे होल करायचे। 21 आरत्या करायच्या असतात, म्हणजे 21 दिव्यांच्या आरत्या करायच्या असतात। काही ठिकाणी 11 दिव्यांची पण आरती केली जाते, तुम्ही 11 केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आता आपण जेव्हा देवाच्या ताम्हणावर पुरण थापतो त्याच्यावर छोटे छोटे होल करायचे। होल केल्यानंतर आपल्याला 21 वाती टाकायच्या आहे। लक्षात घ्या, 21 वाती टाकणं म्हणजे 2 वाती मिळून 1 वात करायची, अशा तुम्हाला 21 वाती करायच्या, म्हणजे 2 वाती मिळून 1 वात, अशा तुम्हाला 21 वाती करायच्या आहे। आणि त्या पेटवून आई भगवतीची आरती करायची असते। आता आणि जर तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर आवर्जून करा। ऍक्च्युली ही पद्धत म्हणजे हा आपला कुळाचाराचाच एक भाग असतो की आपल्याला पूर्णाच्या आरत्या करायच्या असतात। आता आरती केली आपण दसऱ्याच्या दिवशी किंवा कोणाच्या घरात नवमीला आरती झाल्यानंतर सकाळीच आरती करायची असते बरं का। ते आपण जेव्हा घट हलवतो ना त्याच्या आधीच आपल्याला आरती करायची असते, म्हणून तुम्हाला सांगते की नवमीला होम हवन करायचं आणि दशमीला आरती करायची। आरती केल्यानंतर आपल्याला घट हलवायचा असतो। आता घट डायरेक्ट हलवायचा का,
नाही, त्याच्या आधी पण घट हलवण्याच्या आधी आरती झाल्यावर आई भगवतीला आपण प्रार्थना करायची असते की गेले 9 दिवस तू माझ्या घरात सूक्ष्म रूपात वास केला, माझ्याकडनं काही चूक भूल झाली असेल तर क्षमस्व, माफी मागा, नाक घासा, देवी आईची माफी मागा, जर माझ्या सेवेत काही कमतरता काही चूक भूल झाली असेल तर ती माफ कर, आणि आई आपल्या लेकराला माफ करते। शेवटी ते आपले कर्म असतात की त्याच्यानुसार आपल्याला परतफेड मिळत असते। फक्त देवी आईची सत्य, देवी आईची माफी मागा, माफी मागितल्यावर नाक वगैरे घासा आणि सांगायचं की माता किंवा तू माझ्या घरात आली, माझं काही सुख दुःख पाहिलं आणि माझ्या घराचंच नाही या विश्वाचं सगळ्यांचं कल्याण कर, सगळ्यांवर तुझी कृपा दृष्टी राहू दे, अशी प्रार्थना करायची। आणि घट हलवण्याच्या आधी त्या घटावर 2 चमचे दूध टाकायचं असतं। दूध आता काही ठिकाणी, ऑलमोस्ट सगळ्याच ठिकाणी 2 चमचे दूध टाकायचं असतं, काही ठिकाणी टाकता काही ठिकाणी टाकत नाही, पण बऱ्यापैकी दूध टाकलं जातं। 2 चमचे त्या घटावर दूध टाकायचं, तो जो नारळ आहे त्याच्यावर दूध टाकायचं आणि घट हलवायचा। आता लक्षात घ्या घट कसा हलवायचा, घट हा उत्तर दिशेने हलवायचा असतो। आता समजा मी बसलेली आहे, माझ्या समोर घट आहे, माझी उत्तर दिशा नाही, घट ज्या दिशेने बसले आहे त्या दिशेची उत्तर दिशा, समजलं असेल। आता समजा मी जिथे बसली आहे तिथे घट बसला आहे, तर जिथे घट बसला आहे त्याची उत्तर दिशेने घट आपल्याला हलवायचा असतो। थोडासा घट हलवायचा, थोडंसं जे नारळ आहे ते पण थोडंसं हलवून द्यायचं, या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। आता घट हलवल्यावर बाकीच्या सामानाचं काय करायचं, देवपूजा कधी करायची, खूप मोठा प्रश्न, कारण बरेच लोक आहेत की जे 8-8, 9-9 दिवस देवपूजा करत नाही, अशा लोकांनी काय करायचं। तर सगळ्यात आधी घट हलवल्यावर येतो अखंड दिवा। अखंड दिवा चालू राहू द्या, त्याच्यात तेल टाकायची गरज नाही, पण तेल काढायची पण गरज नाही, जेवढा आहे तेवढा तो दिवा चालून ठेवायचा। खालचे जे तांदूळ आहे ते ऑलमोस्ट ते थोडेसे तेलकट झालेले असतात, कारण तो दिवा पाजरत असतो। आमच्याही घरात थोडेसे तांदूळ तेलकट झालेले आहेत, तर ते तांदूळ पण निर्माल्यात किंवा थोडेसे चांगले असेल ते पक्ष्यांना खाऊ घाला। तेलकट तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालू नका, ते निर्माल्यात टाका। दिवा विझल्यावर दिवा दिवसभर पेटला तर अतिशय उत्तम, तेल काढू नका, जेवढा तो जळेल तेवढं चांगलं आहे। आता दिव्यातली जी वात आहे ती काय करायची, तर ती वात अर्थात तुम्हाला ती पण निर्माल्यात दुसऱ्या दिवशी टाकायची, म्हणजे कधी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टाकायची। जे घट आहे त्या घटाला जे धन आलंय, आता तुम्हाला सांगते धन येणं म्हणजे काय। आधीच्या काळात काय व्हायचं ना की, तर आधीच्या काळात काय व्हायचं की पाऊस पडलेला असायचा, माती किती कसदार झालेली आहे ते बघण्यासाठी लोक घटस्थापना, म्हणजे त्या घटाला धन किती येतं, हे धन आल्यावर आपल्याही शेतात वर्षभर तेवढं धन येईल असं ती मान्यता असायची। म्हणूनच ती माती किती कसदार आहे ते बघण्यासाठी खरं तर घटस्थापना केली जायची। आई भगवतीची ती एक घटस्थापनेचा भाग तेव्हाचा तो सुरू झाला। आता ते जे धन आलं आहे ते धन थोडंसं काढून ठेवायचं, कारण दसऱ्याच्या दिवशी आपले कुळदेवी आणि महाराज यांना जेव्हा आपण आपट्याची पानं वाहिली जातो त्याच्याबरोबर ते थोडं धन पण व्हायचं असतं, आणि जेव्हा आपण देवीची तळी भरतो तेव्हा पण ते धन लागतं, म्हणून ते धन थोडं काढून घ्यायचं। धन काढून घेतल्यावर उर्वरित धनाचं काय करायचं, त्या नारळाचं काय करायचं। तुम्हाला एक सांगू का, 99% घरात असं होतं ते नारळ फोडून खाल्लं जातं। मला एक सांगायचं आहे, त्या नारळामध्ये सूक्ष्म रूपात देवी वास करत असते। आता मी कितीही सांगितलं तरी लोकांना ते पटणार नाही, पण ते खरं तर नारळ ते विसर्जन करायचं असतं, कारण नारळ असं आहे बऱ्याच ठिकाणी नारळाला तडा जातो। का तडा जातो, नारळामध्ये नकारात्मकता खेचून घ्यायची खूप जास्त प्रमाणात क्षमता असते। ते जे नारळ असतं ते नकारात्मकतेने भरलेलं असतं, आपण ते फोडतो आणि ते आपण खातो, हे कितपत योग्य आहे ते बघा। म्हणून सांगेल ते जे नारळ आहे ते आई भगवती स्वरूप मानलेलं असतो आपण, तर ती आपली सगळं इडापिडा बिचारी देवी आई आपलं सगळं घेऊन जाते आणि आपल्याला सुख समृद्धी देऊन जाते। मी तुम्हाला सांगेल ते नारळ विसर्जन करण्याचाच प्रयत्न करा। बऱ्याच ठिकाणी आपल्याला सगळं माहिती असतं तरी आपलं काही चालत नाही, कारण मोठे म्हणतात की आमच्याकडे जो नियम आहे तोच आम्ही पाळेल, पण तो चुकीचा असतो, कारण नकारात्मकतेने आणि आई भगवतीचं प्रतीक असतं। तुम्ही इतक्या दिवस नारळ फोडत असाल तर घटस्थापनेचं नारळ प्लीज फोडू नका, सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। आता नारळाचं काय करायचं, तर नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात तुम्ही नारळ टाकून देऊ शकता, निर्माल्यात टाकून देऊ शकता, कारण ती सगळ्या प्रकारची नकारात्मकता नारळामध्ये आलेली असते। आता जे घट आहे, जे खाली जी टोपली ठेवलेली असते, जे घट आहे तर ते पण आपल्याला निर्माल्यात वाहत्या पाण्यात टाकताना निसर्गाची अध्यात्म करताना निसर्गाला पण जपायचं आहे। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की जिथे निर्माल्य असतं तिथे तुम्हाला हे टाकायचं आहे घट,
म्हणजे त्या धनासहित तो घट टाकायचा, कारण इतकं धन आपल्याला लागत नाही. जे काही आपण जो घट ठेवलेला आहे, ज्याला मडकं घट म्हणतो आपण, त्या घटाचं काय करायचं, त्या घटात जर पाणी असेल तर टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या घरात ते पाणी तुम्ही शिंपडा आणि तो घट तो तसाच ठेवा, त्याच्यात पाणी भरून ठेवा की जेणेकरून पशु पक्षींना ते पण वापरलं जाईल किंवा तुम्ही त्याच्यात झाड लावू शकता, रोपटं लावू शकता. जे विड्याची पानं आहे, ज्या घटाला लावलेली विड्याची पानं पण निर्माल्यात तुम्ही टाकून देऊ शकता. आता हे झालं घटाचं. देवाकडे जी देवींना माळ अर्पण केलेली आहे ती सुद्धा तुम्ही निर्माल्यात टाकायची आहे, नाही तर डायरेक्ट त्याचा मस्त चुरा करायचा आणि तुमच्या घरात जर काही तुम्ही काही रोपटे लावले असेल तर तिथे तुम्ही खत म्हणून ते टाकू शकता, नाही तर डायरेक्ट तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. आता जे घर देव तुम्ही बसवले आहे, देव केव्हा हलवायचे, घटस्थापना झाली, सॉरी घटाचं विसर्जन झालं की नंतर देव आपल्या आपल्या जागी घ्या. त्या दिवशी तुम्ही घेतलेले जेवढे तुम्ही देव घटी बसलेले आहे त्या सगळ्यांची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे. जसं आपण रोज त्या देवांना आंघोळ घालायची असते, छानपैकी हळद कुंकू अक्षदा धूपदीप ओवाळून देव आपल्या जागेवर तुम्ही ठेवू शकता. आता देव जागेवर ठेवल्यावर खालचं जे ज्या काही विड्याची पानं आहेत ते पण तुम्ही निर्माल्यात टाका. खारी खोबरं बदाम जे काही असेल ते सगळं तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. ह्या पद्धतीने तुम्हाला घटाचं विसर्जन करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं दिशा समजून घ्या. जिथे घटस्थापना तुम्ही केली आहे, ज्या दिशेला घटस्थापना आहे त्याच्या उत्तरेकडे तुम्हाला घट हलवायचा आहे. दसऱ्याच्या दिवशी घट हलवल्यावर उपवास सोडायचा असतो आणि साध्या पद्धतीने चूक भूल झाली असेल तर आई भगवतीची माफी मागा आणि ह्या पद्धतीने आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.